नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण नववर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालेलो आहोत. तेव्हा सह्याद्री वाहिनीच्या वतीने सर्व सह्याद्रीच्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देते. खरं तर हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना आनंदाचं, सुखसमृद्धीचं, सर्व इच्छित मनोकामना पूर्ण करणारं जावं आणि सुरक्षित जावं. आता इथे सुरक्षित हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरलेला आहे, कारण आपण जेव्हा महिला वर्गाचा विचार करतो ना, तेव्हा आजपर्यंतची महिलांची जी स्थिती आहे ती बघता इथून पुढे नवीन वर्षामध्ये प्रत्येक महिलेने स्वतःचं संरक्षण स्वतःच करण्याची योग्यता अंगी बाळगणं ही काळाची गरज बनलेली आहे. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की आपण मागील वर्षाचा एकूण सरत्या वर्षाचा आढावा घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करतो तेव्हा अनेक जण अनेक संकल्प करत असतात. काही संकल्प हे वैयक्तिक असतात, काही सार्वजनिक असतात. त्यामध्ये अगदी प्रत्येक महिलेने आता हा संकल्प करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे की ती स्वतःच्या संरक्षणासाठी कायम सज्ज असेल, कोणाच्याही वरती अवलंबून किंवा विसंबून राहणार नाही. हा प्रण आता प्रत्येक महिलेने घेण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. खरं तर महिलांचं संरक्षण असं म्हटलं ना की आपल्याला असं लक्षात येतं की अनेक कायदे आहेत, सामाजिक संस्था आहेत की ज्या महिलांसाठी तिला पाठबळ देतात, तिला संरक्षण पुरवतात. पण ह्या सगळ्या गोष्टी एखादी घटना घडून गेल्यानंतर मग संरक्षण देतात. परंतु एखादी घटना घडूच नये यासाठी पूर्वनियोजन किंवा काळजी या दृष्टिकोनातनं खरं महिलेने स्वतःला असं आता कसं ग्रूम करायला हवं किंवा किंबहुना तिला कशा पद्धतीने शिक्षण द्यायला हवं, कुठल्या छोट्या छोट्या गोष्टींची तिने काळजी घ्यायला हवी, हा विषय महिलांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा विषय काय आहे तो बघून घ्या. आजचा विषय आहे महिला स्वसंरक्षण काळाची गरज. अशा महत्त्वपूर्ण विषयांवर माहिती देण्यासाठी आपण बोलवले आहे श्रीमती सई लेले यांना. त्या भारतीय स्त्री शक्ती ठाणे शाखेच्या अध्यक्ष आहेत. वैवाहिक जीवन किंवा महाविद्यालयातील मुलींचे प्रश्न अशा विविध प्रश्नांवर त्या समुपदेशनाचं कार्य करत असतात. ठाणे पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये काउन्सिलिंगचं त्या सातत्याने कार्य करत आहेत. त्यांच्याकडनं या विषयात आपण माहिती घेणारच आहोत. मला महिलांना इथे खास आवाहन असं करायचं आहे की प्रश्नांच्या स्वरूपात आपण आमच्या कार्यक्रमात सहभाग तर घ्याच, पण आपल्याहीकडे काही एखादा उपाय असेल, एखादी अशी युक्ती असेल की ज्या युक्तीच्या माध्यमातून स्त्रीने स्वतःचं संरक्षण करून घेण्यासाठी ती युक्ती चांगली कामी आलेली आहे, आपण त्याचा वापर केलेला आहे, तो यशस्वी झालेला आहे, अशाही काही गोष्टी आपण आमच्यापर्यंत पोहोचवा आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या. त्यासाठी तुम्हाला लागणारे जे फोन नंबर आहेत ते फोन नंबर असे आहेत: 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 हा एसटीडी कोड आहेच. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते. मॅम, सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शुभेच्छाही देते. थँक्यू. खरं तर विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. जसं मी सुरुवातीला म्हणाले ना की आता नवीन वर्षामध्ये मला वाटतं प्रत्येक महिलेने हा संकल्पच करायला हवा की माझी सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे. माझ्या सुरक्षेसाठी मी कोणावरही विसंबून राहणार नाहीये किंवा कायदे किंवा विविध ज्या संघटना आहेत, ज्या योजना आहेत, त्या बाबतीत किमान मी माहिती तरी काढून घेईल, ही तरी दक्षता महिलेने आता अंगी बाळगणं गरजेचं झालेलं आहे. पण आपण जेव्हा महिलांची सुरक्षा म्हणतो ना मॅडम, त्यावेळेस तिच्यावर जे होणारे अन्याय आहेत ते दोन पातळीवर आपल्याला दिसतात: शारीरिक पातळीवर आणि मानसिक पातळीवर. एकूणच आतापर्यंतच्या स्थितीचा विचार केला तर आपण काय प्रकाश टाकाल? कशी आहे आजची आधुनिक काळातली महिला आणि तिची स्थिती, काय सांगता येऊ शकतं? आधुनिक काळातली महिला ही बिनधास्त वावरणारी आहे, म्हणजे शहरी भागामध्ये तरी. पण ते बिनधास्त वावरताना नकळतपणे तिच्यावरती म्हणजे ती काही जण तिच्या मागावर असतात, काही जणांच्या नजरेच्या टप्प्यात ती येत असते. आणि मग अशी म्हणजे आजकाल काय आहे की एकट्या दुकट्या वावरणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत 11, 11:30 म्हणजे नीरव एकाकी वेळेला सुद्धा एकट्या दुकट्या वावरणाऱ्या महिला बऱ्याच आहेत. तरुण मुली बऱ्याच आहेत, शिफ्टमध्ये काम करणाऱ्या मुली बऱ्याच आहेत. तर ह्या लोकांना कोणाच्या पण वासनेची शिकार होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणं किंवा अंगावर दागदागिने घालून फिरणाऱ्या महिला असतील तर त्यांनी चोरट्यांच्या नजरेच्या टप्प्याला न येणं वगैरे अशा वेगवेगळ्या बाबी आहेत की तिकडे त्या असुरक्षित असतात. आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी त्यांनी स्वतःच जागरूक राहिलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत
असं वाटतं मला. बरोबर आहे. म्हणजे हा विषय जर आपण बघितला तर खूप वास्ट आहे मॅडम. असुरक्षितता म्हणजे त्याला आपण संकुचित किंवा सीमित करू शकत नाही की या बाबतीतच महिला असुरक्षित आहे. अनेक गोष्टी आहेत अगदी दैनंदिन रोजच्या जगण्यामध्ये वेगवेगळ्या घटनांना तिला सामोरं जावं लागतं. आपण ह्या विषयाला सुरुवात करताना जर आपण लहान वयोगटापासून सुरुवात केली तर मला वाटतं आपल्या चर्चेला एक व्यवस्थित स्वरूप येऊ शकतं. अगदी शाळेत जाणारी जी मुलगी आहे ना मॅडम, तिच्या बाबतीत असं होतं की आपल्यासारख्या महिलांना माहिती तरी आहे किमान की आता असा काही प्रसंग घडू शकतो आणि त्याच्यासाठी मला सज्ज राहायचंय. पण तो जो वयोगट असतो ना त्यांना माहितीच नसतं की आपल्याबरोबर आता काय घटना घडणार आहे किंवा समोरचा व्यक्ती आपल्याला कुठल्या नजरेने बघतो आहे. मग ती सकाळी शाळेत जाताना बसमध्ये चढता क्षणापासून तिला एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण देण्याची आज वेळ येऊन ठेपलेली आहे असं म्हणता येऊ शकतं. काय सांगता येऊ शकतं या वयोगटाच्या बाबतीत विचार केला तर? ह्या वयोगटाच्या बाबतीत विचार केला तर त्यांच्या ह्या मुलींच्या आयांनीच जास्त सजग राहण्याची गरज आहे. कारण आपण जसं म्हणालात तसं मुलींना खरं म्हणजे काहीच कळत नसतं. म्हणजे 6वा सेन्स सुद्धा त्यांना आलेला नसतो, इतक्या त्या निष्पाप इनोसंट अशा असतात. पण आजकाल असं झालंय की अगदी 2.5 वर्षाच्या पण आधीपासून मुली शाळेत जातात आणि कदाचित बसने, कदाचित रिक्षाने, कदाचित व्हॅनमधून अशा त्यांना म्हणजे त्यांना एकट्याला सोडायची आई वडिलांवरती वेळ येते. तर अशा वेळेला समजा म्हणजे त्या मुलीच्या बाबतीत काही घडलं, तिच्या त्या निरागसतेचा फायदा घेऊन कोणी तिला घाणेरडे स्पर्श केले, त्रास दिले, डिस्टर्ब केलं, तर ती मुलगी आपल्याशी नीट बोलते ना घरी आल्यावर किंवा एकाएकी अबोल झाली तर का बाबा हीच म्हणजे ही अबोल झालीये किंवा आपल्या मनातल्या मनात का ती कुडतीये किंवा का सारखी रडतीये किंवा एखादी मुलगी सांगते की मी नाही बाबा त्या रिक्षातून जाणार किंवा मी नाही त्या व्हॅन मधून जाणार वगैरे असं काही ती सांगायचा प्रयत्न करते का. तर तो केला तर तिचा तो निव्वळ बालहट्ट आहे असं समजून त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याचा नीट छडा लावला पाहिजे पालकांनी सुद्धा की म्हणजे ह्या मुलीच्या ह्या म्हणण्याच्या मागे एक म्हणजे नेमकं कारण काय आहे. बरोबर. बरेचदा काय होतं ना मॅडम, आई पालकांना काय वाटतं किंवा घरच्यांना असं वाटतं की मूल आता बाहेर जायला लागले ना म्हणून थोडा स्वभावात बदल झाला असं म्हणून दुर्लक्ष केलं जातं. पण थोडंसं जरा जागरूकतेने विचार करणं अत्यंत आवश्यक झालं आजच्या काळात. आपल्याला स्वाती कुलकर्णी यांचा फोन आला होता सोलापूरवरनं, पण काही कारणास्तव तो कट झालेला आहे. स्वाती, आपण पुन्हा आमच्याशी संपर्क साधू शकता. आता आपण जसं बोलत होतो ना मॅडम की थोडासा कानाडोळा करणं ज्याला म्हणतात किंवा आपल्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनामध्ये या गोष्टी तेवढ्या आपण महत्त्वपूर्ण त्याला मानत नाही आणि त्याच्यामुळे मग काहीतरी असे भयंकर प्रसंग समोर आलेले असतात. मग वेळ निघून गेलेली असते आणि पश्चातापापलीकडे आपल्या हातात काही नसतं. मुळात असं म्हणायचं आहे की आता शाळेत जाणाऱ्या मुलीला स्वतःलाच ट्रेनिंग देण्याची वेळ आलेली का. म्हणजे काही वयोगट असा असतो की त्या वयोगटात कदाचित त्यांना कळू शकतं की पालक काय सांगतात. एक आईचं कर्तव्य म्हणून तिला ह्या गोष्टी कशा पद्धतीने समजावून सांगायच्या, कारण वय खूप नाजूक आहे मॅडम, ते सांगतानाही फार सावधगिरी बाळगावी लागते. कशा पद्धतीने आणि कुठल्या वयोगटातल्या मुलीला खरं सांगायला सुरुवात करायला हवी की अशा अशा पद्धतीने बाहेर काही होऊ शकतं तर तू थोडीशी जागरूकता बाळग. कुठल्या वयोगटापासून हे सुरू करायचं? मला वाटतं मुलगे काय किंवा मुली काय म्हणजे मुलगे सुद्धा तितक्याच म्हणजे शिकार होऊ शकतात. बालवयातली जी मुले असतात ते देखील असे शिकार होऊ शकतात. तर मुलांना पण आणि मुलींना देखील आई वडिलांनी अगदी नीट, आई वडिलांनी, आजी आजोबांनी, कोण त्यांच्या घरातलं जे जवळचं असेल त्यांनी अगदी नीट सांगायला पाहिजे की हे तुझे प्रायव्हेट पार्ट आहेत. बरं. किंवा म्हणजे त्याला जर का कोणी स्पर्श केला, कोणी हात लावायचा प्रयत्न केला किंवा कोणी गुदगुल्या करण्याच्या किंवा कौतुक करण्याच्या मिशाने म्हणजे ही गैरवर्तणूक आहे हे त्या बिचाऱ्यांना माहितीच नसतं. तर म्हणजे ही वर्तणूक आहे ती गैरवर्तणूक आहे आणि तुला असे कोणी हात लावून त्रास देत असेल अशा ठिकाणी तर तू आम्हाला नक्की न भीता सांग येऊन आणि म्हणजे त्याचा पाठपुरावा कसा करायचा किंवा ती गोष्ट कशी आत्मविश्वास त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे की आई वडिलांना हे सांगायचं आहे. होय होय. पण आई वडिलांनी देखील हे सांगायला पाहिजे त्यांना की तुम्ही सांगा आम्हाला की म्हणजे आता कसं असतं की नोकरी करणारे जर आई वडील असतात तर ते लवकर जाऊन म्हणजे जायच्या वेळा ठरलेल्या असतात त्याच्या ठरलेल्या नसतात. तर संवाद कोणाशी साधणार मूल, ज्याच्याशी कोणाशी संवाद साधू शकतो असे जे कोणी आजी आजोबांसारखे आई वडिलांचे आई वडील वगैरे असे जे घरात पाळणा घरात राहत असतील तर पाळणा घरामध्ये थांबू का. सोलापूरवरनं स्वाती कुलकर्णींचा पुन्हा आपल्याला संपर्क झालेला आहे. विचारायचं आहे की मी सोलापूरहून स्वाती कुलकर्णी बोलते. बोला. सोलापूर मी स्वाती कुलकर्णी बोलते सर.
मॅडम की महिलांचे प्रश्न रोज उठून बिकट होत आहेत आणि घरातले पण मोठ्या माणसांच्या मुली ऐकत नाहीये आणि बाहेर पण मुलांचा त्रास होतोय त्यांना. मग या मुली ऐकण्यासाठी आपण काय उपाययोजना करावी मला थोडं समजावून सांगताल का? नक्कीच स्वातीताई, अनेक आईंच्या मनातला हा प्रश्न आहे की घरात मुली एका विशिष्ट वयोगटाचा हा एक भाग असतो मॅडम. हा प्रश्न आहे की एका विशिष्ट वयामध्ये मुली थोड्याशा हट्टी होतात किंवा घरच्यांचं फारसं ऐकत नाहीत आणि बाहेरही काही त्रास होतो. मग अशा वयामध्ये म्हणजे ज्याला आपण टीनेजर, आपण त्या वयोगटाकडे वळणारच होतो खरं तर, पण अशा वयामध्ये समजावून सांगणं हा पालकांसाठी एक फार जिकरीचा प्रश्न होतो. कशा पद्धतीने मुलींना समजावून सांगायला हवं त्याविषयी? म्हणजे प्रश्न असा वरवर दिसायला सोपा आहे, उत्तर देणं खूप अवघड आहे खरं म्हणजे. असं की असं आहे ना की मुलींना वळण कसं लावायचं, मुलींना वळण लावणं हे आजकाल दुरापास्त झालेलं आहे. की मुली जे काय म्हणतील, मुलं जे काय म्हणतील ते त्यांच्या मनातलं ओळखून ते म्हणण्याच्या आतच आपण त्यांना त्या वस्तू आणून दिल्या जातात किंवा तसं वागलं जातं आपल्याकडून. की म्हणजे की तुला जे काय हवंय ते म्हणजे त्याचा पाठपुरावा अगदी नक्की होत जातो. तर मुलांना नाही म्हणण्याची, नाही ऐकण्याची सवय लागायला पाहिजे. की म्हणजे सतत तुम्ही नाही वगैरे असं म्हणू नका, पण मुलांना म्हणजे नकार ऐकण्याची पण सवय लागायला पाहिजे. नकार सहन होत नाही याचे खूप दूरगामी परिणाम फार वाईट पद्धतीने आपल्याला म्हणजे दिसतायतच. म्हणजे पूर्वी पण दिसत होते आणि आज देखील दिसतात की नकार पचवू शकत नाहीत मुलं. तर हळूहळू का होईना शिस्तीच्या ह्याच्याखाली नकार तुम्ही त्यांना म्हणजे पचवायला, नकार द्यायला शिकलं पाहिजे आणि मुलांनी ते हळूहळू स्वीकारायला पण स्वीकारतील कसं हे अर्थातच पालकांच्याच हातात आहे जास्ती करून. मॅडम, आपण लहान मुलींचा किंवा लहान वयोगटापासून सुरुवात केलेली आहे की स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मुळात त्यांना स्वतःवर काहीतरी आपल्यावर अत्याचार होतोय किंवा आपल्या बाबतीत काहीतरी चुकीचं समोरचा व्यक्ती एखादं कृत्य करतोय याची जाणीव निर्माण करून देणं महत्वाचं आहे. हा पहिला टप्पा येतो, बरोबर. त्याच्यानंतर मग स्वतःचं संरक्षण करण्यामध्ये एका विशिष्ट लहान वयोगटामध्ये आई वडिलांना, पालकांना, मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना ही गोष्ट सांगणं हा एक दुसरा त्यातला महत्वाचा टप्पा येतो. पुढे जाऊन असा एक मला प्रश्न विचारायचा आहे की लहान मुलांच्या बाबतीत शिक्षक हे आईवडिलांनंतरचं एक असं श्रद्धास्थान आहे. आपण आता दुर्दैवाने अशा बातम्या ऐकतो मॅडम की शिक्षकांच्याच करवी अनेक लहान मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना आहेत. तर इथे पालकांसमोरचा फार मोठा प्रश्न आहे की एकीकडे तुम्हाला एक संस्कार द्यायचा आहे, शिक्षकांच्या, गुरुजनांच्या प्रती आदर कसा ठेवायचा हेही शिकवायचं आहे, पण त्याचबरोबरीने सुरक्षित कसं राहायचंय हेही शिकवायचं आहे. कशा पद्धतीने हाताळावा हा प्रश्न? जेव्हा शिक्षकांच्या संदर्भात मुलगी जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा बसमधला जो मदतनीस असतो, त्यांना चढाव उतरायला जो मदत करत असतो, दप्तरं त्यांची घेत असतो, म्हणजे त्याच्यापासून वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या माणसांची त्यांच्या गाठीभेटी होतात आणि माहिती नाही म्हणजे कोणाच्या मनात कधी कली शिरेल आणि त्या मुलीला म्हणजे तिचा तो गैरवापर ती व्यक्ती करू शकेल. पण म्हणजे जेव्हा जेव्हा मुलगी सांगते की बसमध्ये असेल, कुठल्या त्या व्हॅनमधून आपण मगाशी बोललो तशी जात असेल, शाळेत आल्यावर शाळेमध्ये सुद्धा पिऊन पासून शिक्षकांपर्यंत जे कोणी असे म्हणजे अशा व्यक्ती तिला सामोऱ्या जातात किंवा अशा व्यक्तींची तिची दुर्दैवाने भेट होते, तर तेव्हा पालकांनी म्हणजे मुलीच्या शिक्षणाचा म्हणजे ते शिक्षण कमकुवत होईल याचा विचार न करता, शाळेतून तिला काढून टाकतील की काही याचा विचार न करता मुलीच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. किंवा जेव्हा एका मुलीच्या मागे एक पालक खंबीरपणे म्हणजे तिचेच पालक खंबीरपणे उभे राहतात तेव्हा आपोआप म्हणजे भोवती असलेले 100 लोक तिच्या मागे उभे असतात. पण एकाने उभं राहण्याची गरज आहे आणि तिने ते करायला आलेला आहे. मॅडम, तो फोन घेते. भारत वावळ आपल्याशी बोलू इच्छित आहेत. हॅलो, नमस्कार. मॅडम, माझा प्रश्न आहे की सध्या आधुनिक तंत्रज्ञान अतिशय वेगाने विकसित होत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक आपली मुलं मुली संपर्कात येतात आणि एकमेकांचे त्यांचे विचार मांडतात आणि पुढे कालांतराने एकमेक भेटतात पण. आणि अशा प्रकाराने काही वेळी मुलींची फसवणूक होऊन त्यांना अत्याचाराला किंवा अतिप्रसंगाला तोंड द्यावं लागतंय. तर याला आपण काय उत्तर द्याल? अशा प्रकारे येणाऱ्या प्रसंगास महिलांनी कशा प्रकारे तोंड द्यावे? धन्यवाद.
नक्कीच हा महत्त्वाचा प्रश्न आहे भारतजी, त्याच्यावर आम्ही बोलणारच होतो. तुम्ही प्रश्न विचारलेलाच आहे, मॅडमना उत्तर द्यायला प्रवृत्त करते. मॅडम, आधुनिक तंत्रज्ञान हा महत्त्वाचा विषय आहे. एक किशोरवयीन मुलींचा आपण विचार केला, लहान मुलींचा विचार केला तर त्यांना अजून त्यातल्या एवढ्या ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या माहिती नसतात की कोणीतरी आपला गैरवापर करू शकतो या माध्यमातून. अशा वेळी त्यांना हे तंत्रज्ञान हाताळायला देत असताना कुठल्या कुठल्या सूचना देणं आवश्यक आहे आणि कशा पद्धतीने मग त्यांना या बाबतीमध्ये जागरूक आणि सतर्क राहणं शिकवावं लागेल, त्याच्याबद्दल काय सांगता येईल? मला असं वाटतं की म्हणजे हे आधुनिक साधनं आहेत सगळी, त्यात मोबाईल हा पहिल्या क्रमांकावरती येतो. की मोबाईलवरती जर का त्या मुलींच्या म्हणजे आई वडील असेच लोक सतत संपर्कात असेल, सतत ते बघत असेल, म्हणजे इंटरनेट वगैरे तर आता अगदी लिलया उपलब्ध आहे मोबाईलवरती, तर तेच ते बघत असतील तर मुलींच्या आयाने देखील आपल्याला हे व्यसन लागलेलं आहे असं समजून किमान 2 तास मी करणारच नाही मोबाईलचा वापर असं म्हणण्याची गरज आहे. कारण मुलींना खरोखर कळत नसतं, त्या म्हणजे त्या वयामध्ये ते अनुकरण करत हे त्यांना असतात, कळत अनुकरण करत असतात. आणि कुठची पण जर का अट्रॅक्टिव्ह गोष्ट असते ती आपण त्या मोहापासून दूर होऊ शकत नाही, तर त्या बिचाऱ्या मुली तरी कशा दूर होऊ शकणार, त्या नाहीच होऊ शकणार. पण तरी सुद्धा ज्या जाणत्या वयातल्या थोड्याशा मुली आहेत त्यांनी आपली खाजगी माहिती म्हणजे नाव, पत्ता, फोन नंबर किंवा म्हणजे आपली वेगवेगळ्या स्वरूपामधली छायाचित्र की त्याचाही गैरवापर होऊ शकतो. तर ही माहिती आपली आपले फोटोग्राफ्स हे अजिबात त्या इंटरनेटवरती मोबाईलवरती अपलोड करू नयेत. ही एक प्राथमिक एक पाऊल आहे. मॅडम, इथे थोडंसं तुम्हाला का थांबवते, कारण इथे ना 2 मतं आहेत की काही पालक असे बघण्यात आलेले आहेत की ते अशा काही घटना ऐकिवात आल्यामुळे मग अत्यंत त्या मुलीवर बंधन घालणं, म्हणजे तिला वापरायलाच न देणं, इंटरनेटवर जायचंच नाही, ते लॉक करणं किंवा पॅरेंटिंग ॲपचा वगैरे वापर करून तिला सतत यापासून तू दूर राहा किंवा कॉन्स्टंट वॉच ठेवणं, असंही काही पालकांकडनं घडतंय हल्ली, असं ऐकिवात आहे. अशा वेळी त्या मुलांवर पण वाईट इफेक्ट होतो मॅडम, कारण आजचं जग असं आहे की माहितीचं जग आहे आणि तुमच्या बरोबरीचे मुलं त्या माहितीच्या जगामध्ये आहेत, तेव्हा त्यांना त्या जगामध्ये वावरणं हे मस्ट आहे, कंपल्सरी आहे. अशा वेळी पालकांची भूमिका किती महत्वाची आहे की त्यांना वापरण्यापासून टोटली रोखणं हे देखील तेवढंच चुकतं, पण त्यांना देत असताना ते काय करतायत, गैरवापर होत नाहीये ना, त्यांना कोणी त्रास देत नाही ना, ह्याच्यावर फक्त वॉच ठेवणं अगदी खरी गोष्ट आहे. तर ह्या बाबतीत मला थोडंसं तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की कशा पद्धतीने तुम्ही विरोध कराल तितकी ती उफाळून वर येणारच आहे. ही खरी ही सत्य वस्तुस्थिती आहे आजची. ही काय कोणी म्हणजे कधी कुठच्याही काळात ही काही कोणी दाबू शकत नाही. जितका विरोध येईल तितकी बंडखोरी ही अधिकाधिक होत जाते. पण आपलं मूल मोबाईलवरती इंटरनेटवरती नक्की काय बघताय याचं जर का तुम्हाला कुठेतरी चेक करता आलं, कुठेतरी त्याचं एक सर्वेक्षण करता आलं की नेमकं काय काय करताय. आता काही मुलं असतात ती अभ्यासासाठी सुद्धा इंटरनेटचा वापर करतात किंवा बऱ्याच लोकांचं म्हणजे बऱ्याच शाळांमधून कॉलेजांमधून त्यांचे अभ्यासक्रम आहेत किंवा प्रश्नपत्रिका असतील, जे काय अभ्यासाची साहित्य आहे ते बरेचदा त्या इंटरनेटवरती उपलब्ध असतं. अशा वेळेला सतत बंदी घालणं आणि तू वापरूच नको असं म्हणणं म्हणजे त्या मुलाला थोडंसं काय म्हणतात त्याला की काळाच्या मागे ठेवण्यासारखं आहे. आणि त्याचा देखील त्याचे म्हणजे इतक्या कडक शिस्तीचे देखील दुष्परिणाम मुलांवरती तुम्ही म्हणता तसं नक्कीच होऊ शकतात. अगदी बरोबर. त्याचं एक मध्य साधन हे फार आवश्यक आहे. पण पालकांनी, आईंनी, वडिलांनी मूल आपलं इंटरनेटवरती नेमकं काय बघताय किंवा म्हणजे ज्या कुठल्या आक्षेपार्ह साईट्स आहेत त्याच्यावरती ते पॅरेंटल लॉक वगैरे असं ठेवणं आवश्यक आहे. किंवा काय काय धोके आहेत, तुम्ही काय तुमची माहिती किती वैयक्तिक स्वरूपाची डाउनलोड करा आणि करू नका याच्याविषयीची व्यवस्थित माहिती देणं आवश्यक. मला वाटतं आता शाळांमधून याच्याविषयी काउन्सिलिंग पण कंपल्सरी झालेलं आहे आणि करण्यात येते, ती पण एक स्वागतार्ह गोष्ट आहे. पुष्पा पटवर्धन आपल्याला बोलू इच्छित आहेत, काय म्हणतात बघूयात. हॅलो. हॅलो. हा हा मी सई लेलेची मैत्रीण आहे. बरं. तर माझं नाव सुषमा पटवर्धन आहे. बरं बरं. आणि तिची मी मैत्रीण आहे आणि मला हा कार्यक्रम खूप आवडला आणि सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देते. तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद सुषमाताई, तुमच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचल्या. आपला काही प्रश्न आहे का? हो, प्रश्न आहे. तो असा आहे की प्रश्न असा आहे की ज्या स्त्रिया लग्न झालेल्या असतात त्यांच्या सासरच्या कुटुंबियांकडनं जेव्हा त्यांच्यावर अत्याचार
होत असतात, अशा वेळेला स्वसंरक्षणासाठी त्यांनी काय पावलं उचलावीत असा माझा प्रश्न आहे. धन्यवाद. नक्कीच. धन्यवाद सुषमाताई. आम्ही लहान मुलांच्या वयोगटानंतर मला वाटतं तरुण वर्गाकडे आपण वळणार होतो. सुषमाताईंनी आपल्याला वळवलेलंच आहे त्या निमित्ताने. तरुण वर्गाचा जर आपण विचार केला, आता खरं तर लहान वयोगटामध्ये अनेक प्रश्न आहेत. 1 तास त्याच्यावर बोलता येऊ शकतं किंवा जास्त वेळ बोलता येऊ शकतं. मॅडम, वेळेचं मर्यादा आहे आपल्याला. आपण थोडंसं पुढे जाऊयात. आणि तरुण स्त्रियांचे अनेक प्रश्न आहेत. म्हणजे आपण कुटुंबापासून जर सुरुवात केली तर आज कितीही आधुनिक झालेल्या आहेत, महिला स्वतः सबळ झालेल्या आहेत वगैरे आपण अशी चर्चा करत असलो तरी कुटुंबातला जो काही एक अत्याचार आहे, मानसिक असेल शारीरिक असेल, त्या बाबतीमध्ये कायदेही बरेच आहेत मला वाटतं. तर त्याही बाबतीमध्ये काही आम्हाला तुम्ही माहिती देऊ शकता? कुटुंबातला जो असा मानसिक आणि शारीरिक छळ आहे त्याच्याबद्दल जर का बोलायचं असेल तर मला असं म्हणता येईल की कुठल्या कुठल्या कारणावरून तिचा मानसिक छळ होतो. म्हणजे एक तर ती आवडतच नाही, म्हणजे ती घरात आलेली सासूला किंवा घरच्या बाकीच्या लोकांना तिचं अस्तित्व सहन होत नाही किंवा ती म्हणजे खरोखरच एक दुसऱ्या घरातून आलेली असते, स्वीकारायला त्रास होतो. त्या पहिल्या ह्याच्यावरती जडणघडणीच्या ह्याच्यामध्ये थोडेफार त्रास होतात, पण म्हणजे तो एक मानसिक त्रासाचा प्रकार असतो. बरोबर. नवऱ्याचे तिच्या म्हणजे अगोदरच ऑलरेडी बाहेर संबंध असतात, त्यामुळे तो तिला नाकारतो, असा तिला त्रास होऊ शकतो. लग्न झाल्यानंतर काही वर्षात म्हणजे पहिल्या काही वर्षात तिला जर का मुलबाळ होत नसेल तर ते व्हावं म्हणून त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची दडपण आणून तसा तिला म्हणजे त्रास होत असतो. म्हणजे मानसिक त्रास मी सांगते. किंवा म्हणजे तिला माहेरच्यांशी संपर्कच न ठेवून देणं, तिला तिचा तो मोबाईल न वापरू देणं, की तू म्हणजे माहेरी एकदा बोलायला लागलीस की तुझे कान भरतात आणि तू आमच्याशी इकडे वाईट वागतेस असं म्हणणं. म्हणजे हे आम्हाला अगदी वर्षानुवर्ष आलेले असे अनुभव आहेत की मॅडम पहिला तिचा मोबाईल बंद करा, मोबाईल आम्ही काढून घेतो तिचा, असं म्हणणं. किंवा तिला म्हणजे मुलबाळ झालेलं असलं तरी त्यांचा ओढा त्यांच्या आजोळी म्हणजे आईच्या आईकडेच जास्ती आहे म्हणून सुद्धा छळ केला जातो. म्हणजे असं एक दुरावा आहे तो त्यांच्यामध्ये. प्रत्यक्ष तो छळ असतो का म्हणजे असेल नसेल माहिती नाही, पण मानसिक त्रास देणं हा छळ याच कॅटेगरीत येतो ना मॅडम. म्हणजे तुम्हाला लहान लहान गोष्टी ह्या जरी असल्या तरी एखाद्या गोष्टीला सातत्याने विरोध करणं हा छळ देण्याचाच एक प्रकार, छळ करण्याचाच एक प्रकार असू शकतो. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय होतं ना मॅडम की अनेकदा महिलेला आपलं कुटुंब, आपला संसार टिकवणं हा ही तिची प्रायोरिटी असते आणि त्याच्यामुळे बऱ्याच काळ ती सहन करते आणि ती जितकं सहन करते तेवढे अत्याचार मग दिवसेंदिवस वाढत जातात. आता कायदे भरपूर आहेत पण कायद्याचं ज्ञान कमी पडतं का? आता इथे महिलांनी कुटुंबाच्या बाबतीत स्वतःचं संरक्षण या अनुषंगाने जर विचार केला तर कशा पद्धतीने ती स्वतःचं संरक्षण करू शकते? काय कायदे खरोखरच भरपूर आहेत आणि जेव्हा कोणाला असह्य होतं ना तेव्हा तो आमच्यासारख्या संस्थांकडे, संघटनांकडे किंवा पोलीस स्टेशन पर्यंत ती बाई जाते आणि दाद मागण्याची तिच्यावरती म्हणजे अगदी असह्य झाल्यावरती वेळ येते. पण गंमत अशी आहे की तुम्ही म्हणजे कायदे वापरायलाच हवेत, की जर का कोणी ऐकणारच नसेल तर कायद्याचा बडगा हा असतो. पण तुम्ही कायद्याने गेलात तर तुम्हाला न्याय मिळतो, कुटुंबातलं प्रेम मिळतं, याचा कुठलाच कायदा हमी नाही घेऊ शकत. तर त्यामुळे मुलीने सुद्धा आणि सासूने सुद्धा, पण मुलगी जरा लांब दुसऱ्या घरातून आलेली असते तर आपल्या घरच्यांचा विश्वास संपादन करणं, घरच्यांची मर्जी राखणं म्हणजे अगदीच म्हणजे मुजरे त्यांना घातले पाहिजेत असं नाही, पण म्हणजे एक मैत्रीपूर्ण नातं तयार होईल. कारण आता आजकाल मुली भरपूर शिकलेल्या असतात आणि ह्या ज्या युक्त्या असतात त्या लिलया वापरू शकतात. म्हणजे कृत्रिम का असे ना पण मैत्री वाटते बाबा, आपुलकी वाटते बाबा, असा एक म्हणजे मुलींकडून पण येणं. आणि सासू सासऱ्यांनी देखील त्या पण सासू सासरे देखील काही असे आधुनिक जगातलेच आहेत त्यामुळे ते पण ते स्वीकारतात, त्यांच्याकडून पण त्यांचे काही ना काही प्रयत्न चालू असतात. पण केअरिंग आणि शेअरिंग हे असेल तर म्हणजे केअरिंग सासू सासरे करतायत आणि शेअरिंग माहेरी होत आहे असं असेल तर मात्र त्या कुटुंबामध्ये बेबनाव नक्कीच तयार होतो. म्हणजे केअरिंग आणि शेअरिंग म्हणजे शेअरिंग तुम्ही इकडे पण करा, तिकडे कराच. म्हणजे तिकडे करायला काही मी नको म्हणतच नाही, पण तुम्ही म्हणजे माहेरच्या लोकांचा फोन आला तर उठून लांब जाणं, दुसरीकडे जाणं, बोलणं म्हणजे हे देखील एक म्हणजे अरे आम्ही समजा ऐकलं ते तर आपल्याला कळतं ना की समोरची म्हणजे कोणाचा फोन आहे आणि व्यक्ती काय बोलते. पण
पटकन एक लांब जाऊन बोलणं, म्हणजे तिला काही म्हणायचं पण नसेल त्याच्यात, म्हणजे कोणाच्या विरुद्ध काही म्हणायचं नसेल, पण एक गैरसमजाला एक जागा आपण उत्पन्न करू शकतो. पण केअरिंग आणि शेअरिंग या प्रकारामधलं शेअरिंग पण इथे हे असावं. दोन्हीकडनं संवाद होणं हा फार महत्वाचा आहे आणि अगदी, एकमेकांना अगदी. समजून घेणं हो. हा भाग अत्यंत महत्वाचा आहे, तो जेव्हा आपण कुटुंबाच्या हो. बाबतीत बोलायला जातो. मॅडम पल्लवी मुंडे आपल्याला बुलढाण्यावरनं बोलतायत, काय म्हणतायत बघूया. हॅलो. हॅलो हा हॅलो बोला, मॅडम, प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. हा, मला प्रश्न विचारायचा होता हं. की आपण एखादी अपंग व्यक्ती किंवा अपंग स्त्री असते, तिला म्हणजे तिचं संरक्षण कसं करायला पाहिजे? तिला म्हणजे लग्न झाल्यानंतर परत तिचं छळ होतं, आधी नाही पण मग छळ होतं की अपंग असूनही कसं आम्ही केलं तर मग तिच्यावर वेगवेगळे प्रश्न म्हणजे निर्माण होतात, ते तिला संरक्षण कसं करायला पाहिजे? वा पल्लवी, खूपच चांगला प्रश्न आहे तुमचा. अत्यंत योग्य मुद्द्याला तुम्ही हात घातलेला आहे की हा तर आपण एक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या महिलेने सक्षम होणं हे आपण याच्यावर बोलतोय. खरं तर आपला एक मुद्दा शालेय काळातला तो राहून गेला की आजकाल मुलींना जुडो, कराटे, योगासनं अशा दृष्टीनेही तयार केल्या जातं आणि पालकांचा त्याच्याकडे ओढा कल वाढलेला आहे एक स्वतःचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने. असा जर आपण विचार केला मॅडम, तर एक अपंग ज्याला म्हणता येऊ शकतं, खरं तर आपण अपंग हा शब्द वापरूच नाही असं आता आपल्या पंतप्रधानांनीही म्हटलेलं आहे आणि अशी इच्छा पण होत नाही मनातनं. पण अशा महिलांना वारंवार जो एक मानसिक आणि शारीरिक त्यांच्या दुबळेपणावर हल्ला केला जात असेल, तर अशा वेळी तिने स्वतःचं संरक्षण कशा पद्धतीने करायला हवं? कुटुंबामध्ये जर असं काही वातावरण असेल तर तिने कसं त्याला सामोरे जायचं? म्हणजे कुटुंबामध्ये जेव्हा अशी एखादी न्यून असलेली व्यक्ती येते किंवा समजा एखाद्या महिलेला कानाने ऐकू येत नाही, एखादीला दिसत नाही, एखादीला हाताला किंवा पायाला म्हणजे प्रॉब्लेम असू शकतो, पण तरी देखील म्हणजे तिने आपली जी एफिशियन्सी आहे, आपली तिचं काहीही कला असेल की स्वयंपाक करण्यापासून, म्हणजे अंध व्यक्तीचं म्हणत नाही मी, पण मूकबधीर व्यक्ती वगैरे खूप अशा माहीर असतात या सगळ्या याच्यामध्ये, किंवा अन्य व्यक्तींना देखील भरपूर कला अवगत असतात. तर ह्या सगळ्या कलांवरती नीट विश्वास ठेवून, आपल्या आत्मशक्तीवरती नीट विश्वास ठेवून म्हणजे त्या छळाला सामोरं म्हणजे खंबीरपणे जाणं, खमकेपणाने जाणं, आणि असा छळ होत असेल तर न घाबरता आमच्यासारख्या ज्या संघटना आहेत, ज्या संस्था आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणं की जेणेकरून आम्ही त्यांना काही मदत करू शकतो. की कारण म्हणजे ज्यांना व्यंग नाहीत त्या व्यक्तींना देखील सहाय्य लागतं. तर म्हणजे अशा सहाय्य घेण्याची लाज न वाटता म्हणजे आम्ही त्यांच्या मागे अगदी नक्की आहोत आणि आमच्या परीने जे जे काय होईल, म्हणजे आमच्याकडून काउन्सिलिंग असेल तिथपासून ते पोलीस प्रोटेक्शन पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावरची आम्ही नक्की त्यांना मदत करू शकतो. की त्यांच्या वाट्याला जर का अशी अवहेलना, उपहास वगैरे असायला, हा पण एक म्हणजे मानसिक छळच आहे आणि तो क्रौर्यच आहे. ते म्हणजे ते काही साधीसुधी छळाची बाब नाही. म्हणजे सतत एखाद्याला हिणवणं त्या गोष्टीवरून, तर त्या संबंधित व्यक्तींना आम्ही काउन्सिलिंग सेंटरला आमच्याकडे बोलावतो. मॅडम, आता जो आपल्याला प्रश्न आला होता ना की असं काही व्यंग आहे, अशा मुलींना वाढवताना किंवा एकूणच नॉर्मल मुलींना वाढवत असतानाच पालकांनी मुळात कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, जेणेकरून पुढे भविष्यामध्ये येणाऱ्या अशा काही समस्या येऊ शकतात याची पूर्वकल्पना कशा पद्धतीने द्यायला हवी, आणि त्या दृष्टिकोनातनं एक मानसिक आणि शारीरिक जडणघडण तिची करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी करायला हव्यात प्रामुख्याने? मला असं वाटतं की मुलीच्या बाह्य सौंदर्याकडे लक्ष खूप जणींचं असतं. स्वाभाविक पण आहे ते की खूप छान, सुंदर, गोजरी, छकुली अशी आपली मुलगी दिसते आणि तिचं आपल्या सकट एक 10 लोकांनी कौतुक करावं असं वाटणं काहीही गैर नाही. पण हे काही विशिष्ट टप्प्यापर्यंत ठीक आहे. पण तरी देखील लहान मुलींना जेव्हा आपण नटवतो तर तेव्हा तिचे पोशाख कसे असतात, ती पूर्ण ती म्हणजे डिसेंट असतात की नाही, ज्याला आजकालच्या मराठीत डिसेंट हा शब्द सगळीकडे पोचणारा आहे. सभ्य पोशाखात आपलं मूल राहतंय की नाही,
हे पालकांनी बघणं नितांत गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा त्यांना न कळत्या वयात, जेव्हा त्यांना कळतं, जेव्हा त्यांना कळायला सुरुवात होते, तेव्हा त्यांना म्हणजे बाहेरच्या खोलीतून आतल्या खोलीत जायची एकटीला पण भीती वाटते. तेव्हा आपण अगदी जाणीवपूर्वक तिची ती भीती घालवणं, जा तू एकटी, कोणी काही तिकडे बागुलबुवा नाहीये किंवा कोणी तिकडे बुवाजी नाही, जा तुझी तू एकटी. किंवा असं करता करता खालती म्हणजे खेळायला पाठवताना म्हणजे इतके विकृत लोक आहेत म्हणजे आपल्या अवतीभोवती की आपण जाणं हे गरजेचं असतंच, प्रश्नच नाही काही. पण तरी देखील म्हणजे एक लांबून आपण बघणं की मुलगी आपली नीट खेळते की नाही, की तुम्ही एक लांबून वॉच ठेवा. म्हणजे सतत तिच्या मागे सावलीसारखी उभी राहिलात ना की ती एक मोकळेपणाने खेळू पण शकत नाही. आणि म्हणजे काही भांडण तंटा झाला, कुठे पडली झडली तर आपली आहेच आई मागे. म्हणजे आपण रडत रडत तिच्याचकडे जायचंय, पण तिकडेच उपलब्ध आहे ती 24 तास आपल्यासोबत. हे न करता लांबून तुम्ही तिला बघा. आता शाळेत जाताना हे करावंच लागतं की नाही, की आपल्यापासून ती लांबच असते, आपल्यापासून लांबच असते. आपलं मूल असतं ते आपल्यापासून लांबच असतं. खरं. पण असं आपल्या अवतीभोवती देखील खेळताना किंवा जाणीवपूर्वक आपल्या म्हणजे वाढवत असताना मॅडम आपण त्यांना एक चौकट आखून दिली आणि त्या चौकटीमध्ये तुम्ही खेळा, तुम्ही मुक्तपणे बागडा, तुम्ही तुमचे निर्णय घ्या. कारण अशी मुलं डिसिजन पण घेऊ शकत नाही. आपण जेव्हा असं म्हणतो ना महिलांचं स्त्री स्वतःचं संरक्षण वगैरे, अशा वेळी सतत जर आपण मुलींना अशा पद्धतीने जर सूचना दिल्या की इथे गेल्यानंतर हे असं धोकादायक आहे, त्याच्यापासून सावध राहा, तर त्यांची अशी एक चांगली वाढ होऊ शकत नाही. चांगल्या निकोप वाढीसाठी आपण खुंटवतो. पण हे करत असताना तुम्ही तुमचे निर्णय घ्या, तुम्ही तुमचं डील करा. वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ग्राउंड उपलब्ध असतात, खरंय, खेळाची मैदानं उपलब्ध असतात, तिकडे इन्स्ट्रक्टर असतात. तर तिकडे मुलींना आवर्जून म्हणजे धाडणं किंवा आपलं मनस्वास्थ्य एक सुदृढ व्हावं मुलीचं सुद्धा, यासाठी एक वेगवेगळे प्रयोग करणं. म्हणजे ते बरोबर. मॅडम याच्याविषयी माहिती घेते. बुलढाण्यावरून आपल्याला एक फोन आलेला आहे. आंबोरे बोलतायत, काय म्हणतात बघूयात. हॅलो. हॅलो. हा बोला. हा नमस्कार मॅडम, मी आनंद आंबोरे बोलतोय बुलढाण्यावरनं. बोला. माझा प्रश्न असा आहे की हल्ली स्त्री संरक्षणाबद्दल बरेचसे कायदे आहेत, परंतु ह्या सर्व कायद्यांचा ज्या सुशिक्षित स्त्रिया आहेत या आपल्याला एका नाण्याची जशी दुसरी बाजू असते त्याप्रमाणे दुरुपयोगही करताना दिसतात. त्याबद्दल आपलं काय मत आहे? नक्कीच. आनंदजी, तुम्ही महत्वाचा मुद्दा इथे छेडलेला आहे की एका नाण्याच्या दोन बाजू असतात. जेव्हा स्त्रीच्या संरक्षणासाठी काही कायदा केला जातो तेव्हा त्या कायद्याचा दुरुपयोगही होतो, आपण समाजामध्ये असं बघतो. पण म्हणून तो कायदा आणि त्याचा उपयोग ज्या गरजू स्त्रीपर्यंत ते पोहोचतात का, खरंच गरजू स्त्रीपर्यंत त्या कायद्याचं ज्ञान आजपर्यंत तळागाळापर्यंत गेलेलं आहे का, याविषयी आपलं काय मत आहे? नाही, मला वाटतं आणि जो आता आंबोरे साहेबांनी प्रश्न विचारला तर त्याच्यामध्ये म्हणजे बायका मुली ह्या सूड घेण्यासाठी हे कायद्यांचा वापर करतात का असं त्यांना विचारायचं असावं असं मला वाटतं. पण सूड घेण्यासाठी जरी त्यांनी केला ना या कायद्याचा वापर तर लगेच काही कोणी बेड्या ठोकत नाही. त्याची शहानिशा कुठल्या तरी एका वेगळ्या पॅनल कडे होतच असते. आणि जेव्हा म्हणजे बाई जेव्हा सांगते किंवा ती मुलगी जेव्हा सांगते की म्हणजे माझ्यावरती असं झालं, हिच्या एकटीचं ऐकून कोणीही कोणालाही अटक करत नाही किंवा म्हणजे डांबून ठेवत नाही. तुमची म्हणजे त्या पीडित जो पुरुष आहे, सो कॉल्ड पीडित पुरुष आहे, त्याची पण बाजू तिकडे ऐकली जाते आणि ते पॅनल व्यवस्थित शहानिशा करून जर का म्हणजे मुलगी हे सुडासाठी वापरत असेल तर तिच्या त्या त्या व्यक्तीच्या निदर्शनाला तसं आणून देऊन सामोपचाराने तिकडे ते मिटवलं जातं असा आमचा अनुभव आहे. बरोबर. आणि मॅडम हे टक्केवारी किती असेल? म्हणजे काय होतं की बऱ्याचदा अशी या विषयावर चर्चा होते की काही स्त्रियांकडनं त्याचा दुरुपयोग केला जातो, पण ते काही स्त्रिया असू शकतात, पण मेजॉरिटी जास्तीत जास्त स्त्रियांना जर त्या कायद्याचा उपयोग होत असेल आणि त्यांना त्यांच्या जे काही त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारापासून जर सुटका होत असेल तर नक्कीच त्या कायद्याचा चांगली बाजू आपण बघितली गेली पाहिजे. मग शेवटी तो कुठलाही कायदा, स्त्रियांच्याच बाबतीत नाही, कुठल्याही कायद्याच्या बाबतीत आपल्याला हे असं चित्र दिसू शकते की त्याचा उपयोग आणि दुरुपयोग हे दोन्ही बाजू आपल्याला दिसून येतात. थोडंसं पुढे जाऊयात मॅडम. जसं आपण तरुण वयोगटाकडे आलो होतो, आपण तरुण वयात सोडून द्या, पण आज आपण सार्वजनिक ठिकाणी वावरत असतानाची स्त्री असा जर विचार डोळ्यापुढे ठेवला तर आज ट्रेनमधनं जाणारी स्त्री असेल किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर करणारी स्त्री असेल, ऑटो, रिक्षा, टॅक्सी, बसेस, या सगळ्या वाहनांचा, मार्केटमध्ये, मॉलमध्ये फिरणारी स्त्री, सगळीकडे एक कुठेतरी असुरक्षित वातावरण आहे का, म्हणून तिला सतत सतर्क आणि जागरूक राहून
आपल्या चहूबाजूला लक्ष ठेवावं लागतं. ही एक आता मानसिकता तयार झाली आणि ही डेव्हलप करावी पण लागते मुलींमध्ये. तर त्याबद्दल आपण काय सांगू शकतो आणि अशा काही परिस्थिती आल्या तर कशा पद्धतीने मुलींनी तोंड द्यायचं आहे अशा सार्वजनिक ठिकाणी? कारण आजूबाजूला लोक बरेच दिसतात, पण अनेकदा अशा घटना आपण ऐकतो की कोणीही मदतीला धावलेलं नाहीये. काय सांगू शकतो आपण याच्यावर? म्हणजे ती रेल्वेने बसने वगैरे अशी जात असेल आणि तिला अशा असभ्य वर्तणुकीला तोंड द्यावं लागलं तर अगदी प्रत्येक रेल्वेच्या डब्यात जिकडे तिकडे किंवा बसमध्ये सुद्धा हेल्पलाईन नंबर लावलेले असतात. तर मग तुम्ही आपल्यात म्हणजे रोज काही प्रसंग येत नाहीत, पण जेव्हा केव्हा तुम्ही एकटे जात असता, जेव्हा तुम्हाला दुसरं काही व्यवधान नसतं, तेव्हा ते हेल्पलाईन नंबर आपल्या फोनमध्ये नोट करून ठेवणं हे अत्यंत गरजेचं, की कधी न जाणो तुम्हाला दुर्दैवाने त्याचा वापर करायची वेळ आली तर तुमच्या फोनमध्ये ते अवेलेबल आहेत. तर त्यामुळे ते हेल्पलाईन नंबरची नीट माहिती करून घेणं. दुसरं म्हणजे अशा प्रायव्हेट वाहनातून टॅक्सी, रिक्षा वगैरे सारख्या ठिकाणाहून ती एकटी जात असेल तर मी म्हणजे ठाण्यातला एक प्रयोग सांगते तुम्हाला, की ठाण्यामध्ये प्रत्येक रिक्षा ड्रायव्हरच्या मागच्या साईडला त्याचा फोटो, त्याचा लायसन्स नंबर, त्याचा फोन, अशी त्याची सगळी वैयक्तिक माहिती दिलेली असते, की जेणेकरून तुम्हाला जर का, आणि हेल्पलाईन नंबर आहे पोलिसांचा, तर तो त्या हेल्पलाईन नंबरवरती फोन करून त्याचं नाव किंवा ते काय म्हणतात बक्कल नंबर, बिल्ला नंबर, जे काय असेल ते आपण सांगितलं त्यांना तर त्याच्यावरती कार्यवाही होऊ शकते. कारण जे हेल्पलाईन नंबर असतात ना ते त्वरित, म्हणजे जिकडे कुठे ती अडकलेली असेल व्यक्ती, म्हणजे बाई किंवा मुलगी, तर तिथपर्यंत ते जवळच्या पोलीस ताबडतोब 10 मिनिटात पोहोचू शकतात. अशी सोय आज उपलब्ध आहे. खूप फास्ट मदत खरं म्हणजे मिळते. आणि मुलीने देखील जर का ती एकटी दुकटी मुलगी किंवा प्रौढ वयाची बाई किंवा कोणी असं प्रवास करत असताना मोबाईलवरून सतत कोणाशी तरी बोलतं राहून जर का ती सांगत राहिली, म्हणजे आपण कुठे जातोय, काय करतोय, म्हणजे किंबहुना त्या जर अशी शंका आली की हा जो ड्रायव्हर आहे किंवा हा जो टॅक्सी चालक आहे ह्याचा उद्देश ठीक नाही, अशी शंका जरी मनात आली तरी कोणाला तरी घरच्यांना आपण फोनवर याची माहिती दिलेली आहे, या टॅक्सी नंबर बरोबर मी या ठिकाणाहून जाते, अशी एक माहिती दिली, एवढं त्याला जरी सूचित केलं तरी पुरेसं आहे. म्हणजे त्याला तो सावध होतो की ही अगदी म्हणजे बेसावध बाई नाहीये. म्हणजे त्याच्यापर्यंत हा सावधानतेचा इशारा पोहोचण्यासाठी हे अगदी आवश्यक नक्की करावं. म्हणजे कधी कधी आपण पाऊण 1-1 तास पण रिक्षात असतो, म्हणजे अगदी 5व्या मिनिटाला रिक्षातून उतरतो किंवा 10व्या मिनिटाला टॅक्सीतून उतरतो असं नाही. आपल्याला खूप वेळ प्रवास करावा लागतो आणि म्हणजे माहिती नशी आपल्याला कितीतरी गोष्टी म्हणजे माहिती आहेत की त्या मुलींना धावत्या रिक्षातूनच त्यांनी उड्या मारलेल्या आहेत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. थोडक्यात माहिती सांगितली की सार्वजनिक वाहनांचा किंवा टॅक्सी, रिक्षा अशा वाहनांचा जर तुम्ही वापर करत असाल तर त्याचा नंबर नोट डाऊन करून ठेवणं किंवा फोनवरनं तो नंबर कोणाला तरी शेअर करणं, किंवा हल्ली एक ॲप आलेला आहे की तुमच्या मोबाईलमध्ये जर तो ॲप तुम्ही डाउनलोड केला तर त्वरित आपण कुठेतरी संपर्क साधून आपल्याला योग्य वेळी आपल्याला मदत मिळू शकते. या जरा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आधुनिक काळातल्या महिलेनी ह्याच्यावर लक्ष केंद्रित करायलाच हवंय. जेव्हा ती आज घराच्या बाहेर पडतीये, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते, तेव्हा या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी महत्त्वाच्या झालेल्या आहेत. आता आणखी एक थोडंसं किशोरवयीन किंवा तरुण मुलींकडे येते. प्रेमभंग होणं, त्यातनं मग काहीतरी बदला घेण्याची प्रवृत्ती, ऍसिड हल्ले, अशा प्रकारचे जे प्रकार असतात ना मॅडम, त्या सगळ्यांना मुलीच्या दृष्टिकोनातून आपण जर सांगायला झालं, तिला जर काही माहिती द्यायची झाली तर कशा पद्धतीने तिचं ग्रूम करावं? कारण एकतर्फी प्रेम प्रकरण वगैरे हा हल्ली आपल्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो प्रकार. त्या मुलीचा दोष नसतो. अशा वेळी तिने कशा पद्धतीने त्या सिच्युएशनला हँडल करावं? 2 भाग आहेत त्यातले, की पहिलं म्हणजे मुलांना नकार पचवायला शिकवा. मुलांना मुलींना दोघांनाही की नकार पचवता त्यांना आला पाहिजे. की समजा मुलीने नाही म्हटलं की जसा तुम्हाला प्रेम व्यक्त करायचा अधिकार आहे तसा तिला नाही म्हणण्याचा देखील अधिकार असू शकतो. असं म्हणजे असं एक त्यांच्यापर्यंत मेसेज पोचला पाहिजे नक्कीच. दुसरं म्हणजे की समजा एकतर्फी प्रेम प्रकरण झालंच, हे काय कोणाच्या हातात नसतं, ठरवून वगैरे अशा खूप गोष्टी केल्या जातात, होतात. तर समजा नाहीच आवडला तो मुलगा, एकतर्फी प्रेम याचा अर्थच असा आहे की तो एकटाच प्रेम करतो, मुलीकडून काही प्रतिसाद नसतो, तर तिने शक्य तेवढ्या सौम्य शब्दात त्याला नकार
दिला पाहिजे. बरं, म्हणजे हं. खूप त्याला अपमानास्पद पद्धतीने जर का कळवलं किंवा 10 लोकांमध्ये त्याचा अपमान होईल, त्याच्या मनाला ठेच पोचेल, अशा पद्धतीने जर का कळवलं तर मग ते काय म्हणतात त्याला की सूड घेण्याची प्रवृत्ती असते ती बळावते की नाही म्हणते म्हणजे काय मग म्हणजे हे योग्यच नाहीये, खरंय. हे योग्यच नाहीये. पण म्हणजे तरी आता देखील- मुलींनी तरी नकार देखील, देताना हां. देखील जरा सौम्य भाषेचा हां, वापर जर हां. सुरुवातीला केला तर कदाचित काही दुर्घटना आपण टाळू शकतो किंवा असं म्हणजे म्हणतो. आपल्याला ते धैर्य नसेल म्हणजे सौम्य भाषेत सांगणं, तर मग आपल्या पालकांची मदत घेणं, आपल्या शिक्षकांची मदत घेणं, प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये आज काउन्सिलर नेमलेले असतात, त्यांची मदत घेणं आणि मग ते काय म्हणतात की योग्य त्या शब्दामध्ये त्या मुलांपर्यंत पोचलं गेलं ना, खरंय, पोचलं बरोबर. गेलं जर का हिच्या भावना, ह्या मुलीच्या भावना, तर त्या भावनांना नक्की न्याय मिळेल आणि तिच्यावरती पुढे जाऊन जे काही एक अन्यायाच्या एक दरीत सापडणार आहे, खाईत सापडणार घटना घडणार आहे, ते टाळू शकतो ती आपण, टाळू बरोबर. शकेल असं वाटतं. आपल्याला फोन आलेला आहे, संजय बोलतायत, काय म्हणतायत बघूयात. हॅलो हॅलो हॅलो. हा मॅडम, ज्यांच्याकडे एखाद्या महिलाकडे मोबाईल नसला त्यांनी काय करायला पाहिजे? हॅलो. हॅलो हा बोला संजयजी, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, ज्या महिलांकडे मोबाईल नसला त्या महिलांनी काय करायला पाहिजे मग? बरं बरं. ज्या महिलांकडे मोबाईल नाहीये मॅडम आणि त्यांना बाहेर कुठे एकट्याने जाण्याचा प्रसंग आला किंवा आपण जसं आता म्हणतोय की मोबाईलमध्ये आपण ऍप डाउनलोड करू शकतो किंवा मोबाईलवरनं आपण घरच्यांना संपर्क साधून आपण कुठे आहोत तो नंबर वगैरे कळू शकतो, ज्या महिलांकडे हे उपलब्ध नाहीये त्या महिलांनी काय करायला हवं, त्याविषयी काय सांगता येऊ शकतं? हो ना, म्हणजे खरंच एक म्हणजे गंभीर प्रश्न आहे हा की ज्यांच्याकडे असं काही साधनच उपलब्ध नाही तर तिला सगळ्या सार्वजनिक ठिकाणी आपल्या वैयक्तिक म्हणजे कुठे जाते त्या ठिकाणी समजा जर का तिच्यावरती असा प्रसंग आला की ती शेअरच नाही करू शकत आहे त्या फोनवरून, तर तिने आपल्या म्हणजे नजरेचा तीव्रपणाचा नजरेच्या नंतर आपल्या हाताचा आणि पायांचा की जेणेकरून ती त्याच्या पावलांवरती एकदम खूप करकचून दाब देईल आणि त्याला तिकडे आळा बसू शकेल असं मला वाटतं की आपले जे अवयव आहेत ना, हात पाय आणि डोळे, मुख्य म्हणजे डोळ्यांवरती एकदम तीव्र प्रतिक्रिया म्हणजे तिखट डोळे तुमचे करता आलेच पाहिजेत अशा ठिकाणी की तिला कोणाचीच मदत उपलब्ध नाही, आपल्या अवयवांचीच मदत तिला त्या क्षणी उपलब्ध आहे, तर मग तिने त्याचा अगदी अवश्य वापर करावा. आणि हा म्हणजे असा वापर करून समजा एखाद्याला इजा पोचली समजा, तर तो काही गंभीर गुन्ह्यात मोडला जात नाही, ते तिच्या स्वसंरक्षणासाठी तिने ते केलेलं आहे असं म्हणून म्हणजे त्याची पुढे म्हणजे नोंद होते. म्हणजे बरोबर आहे, अगदी बरोबर. म्हणजे तुम्ही हा खूप चांगला मुद्दा सांगितलेला आहे मॅडम की जेव्हा तुमच्याकडे दुसरं काही नाही तेव्हा तुमचं शरीर हे खूप मोठं हत्यार आहे. आणि नजर जे तुम्ही सांगितलीत ना, मी त्या मुद्द्याकडे येणार होते की अगदी लहान वयातल्या एक स्त्री जर म्हटलं तर निसर्गतः तिला एक तो सेन्स असतो मॅडम की समोरचा व्यक्ती तिला चटकन कळतो की या व्यक्तीच्या मनामध्ये काहीतरी वाईट हेतू आहे. अशा वेळी आपल्या बॉडी लँग्वेज, आपल्या डोळ्यातनं, आपल्या नजरेतनं, आपल्या हालचालीतनं जर ही जाणीव करून दिली त्या व्यक्तीला की मला हे आवडलेलं नाही आणि मी याच्यावर तीव्र प्रतिक्रिया देणार आहे, तरी पण मला वाटतं काही एका मर्यादेपर्यंत धाक मिळू शकतो समोरच्या व्यक्तीला आणि मग तो तिथे थांबू शकतो, त्याच्या पुढे काही कृत्य करायला धजावू शकत नाही. आणि असं बघण्यात आलेलं आहे का मॅडम, आपलं याविषयीचं काय मत आहे की जी व्यक्ती किंवा जी स्त्री, महिला, मुलगी तिच्या बॉडी लँग्वेजवरनच ही जास्त खंबीर नाहीये असं एकदा समोरच्या व्यक्तीला कळाल्यानंतर तो जास्त तिला त्रास देण्यासाठी धजावतो, असं काही आहे का? आपलं काय, आपण कारण खूप समुपदेशन करता महिला म्हणजे विद्यालयातल्या मुलींना पण आपण बऱ्याचदा समुपदेशन करता, तर अशा प्रकारचे बॉडी लँग्वेज जाणीवपूर्वक डेव्हलप करणं आज महिलेसाठी आवश्यक आहे का? आपलं काय मत आहे? म्हणजे आपण नाजूक साजूक आहोत ना, ह्याचा एक अभिमान बाळगण्याचे दिवसच नाही आहेत आजकाल. आपण नाजूक आहोत ह्याचा अभिमान बाळगूच नाही. आपण कणखर आणि खंबीर आहोत आणि भीत्यापाठी ब्रह्मराक्षस असतो हे अत्यंत म्हणजे सत्य आहे, जागतिक सत्य आहे. जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा की ते भीत्यापाठी हा ब्रह्मराक्षस बसलेलाच असतो मानगुटीवर त्याच्या. तर तुम्ही आपल्या नाजूकपणाचा, आपल्या बाईपणाचा अभिमान बाळगावा, पण त्यातल्या नाजूकपणाचा आणि या सगळ्या निगेटिव्ह भावनांचा अभिमान काही बाळगू नये आणि त्या वेळी त्या व्यक्तीला
म्हणजे ती बाई असो किंवा म्हणजे पुरुष स्त्री असतो, ही वेळ प्रसंग आला तर ती दुर्गेचा अवतार घेऊ दुर्गेचाच शकते. अवतार तिने घेतला पाहिजे. हे समजून घेणं फार आवश्यक आहे. म्हणजे आपण असं त्यावेळेस म्हणू शकतो की स्त्री सर्वच भूमिका सक्षमपणे निभावू शकते, त्यामध्ये ही भूमिका देखील ती सक्षमपणे निभावू शकते आणि तिने सिद्ध केलेलं आहे आज. मॅडम, थोडासा वयोवृद्ध वयोगटाकडे आपण येऊयात की ज्या महिला ज्या वयस्कर आहेत आणि घरी एकट्या दुकट्या त्यांच्यावर राहण्याची वेळ येते. आता आपल्याकडे पार्सलच्या निमित्ताने कुरिअरवाला म्हणेल किंवा अशा विविध रूपाने वेगवेगळी लोक येत असतात. अशा वेळी एक सर्वसाधारण वयस्कर महिलेनी स्वतःच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून काय काय गोष्टींची काळजी घ्यायला हवी? काय आहे की तुम्ही म्हणजे खूप सदय असाल मनाने, पाणी मागितलं, तुम्ही आत गेलात, पाठोपाठ आला, तर असं न करता अशा व्यक्ती येतील म्हणून एक पाण्याची बाटली तिकडेच ठेवणं, की म्हणजे अगदी कमीत कमी ते दरवाजा उघडून पाणी काय जे असेल ते, किंवा कुरिअर सही करताना शक्यतो सेफ्टी डोअर मधून ते घ्यायचं, सही करायची, पाठवायचं वगैरे असं. किंवा आपल्या घरात सुतार, प्लंबर वगैरे जे कोणी काम करत असतात म्हणजे त्यांच्याशी म्हणजे माणुसकीचे पण अंतर ठेवून असे जर का तुम्ही संबंध ठेवले तर तुमच्या एकटे असण्याच्या वेळाची माहिती त्यांना मिळणार नाही. तिकडे तुम्ही एक सावधपणा बाळगा. आणखीन काय विचारलं? एकट्या दुकट्या महिला जेव्हा स्त्री घरी आहे तेव्हा आणखी एक मुद्दा असा येतो की जो मला तुम्हाला विचारायचा विशेषत्वाने, की काही नोकर मंडळी ठेवण्याचा घरी प्रकार असतो त्यांना सांभाळण्याच्या दृष्टिकोनातून. आता अशा वेळी म्हटलं जातं की त्यांची पूर्ण माहिती घ्या आणि माहिती घेऊन मग त्यांना ठेवा आणि फारशी आपली माहिती त्यांच्याकडे पण ओपन करू नका. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत का की ज्या वृद्धांनी त्याची काळजी घ्यायला हवी? किंवा आजूबाजूच्या एरियामधल्या पोलीस स्टेशनचा नंबर त्यांच्याकडे असणं किंवा आजूबाजूला राहणाऱ्या कुटुंबाशी त्यांचा अशा पद्धतीने संबंध, संपर्क असणं किंवा एखादा नंबर असा समोरच आहे की जो पटकन क्लिक केल्यानंतर त्यांना वेळीच एखादी मदत मिळू शकते. अशा पद्धतीने काय आपण त्यांना सांगू शकतो? अगदी थोडक्यात, आपल्याकडे वेळ 4-5 नंबर त्यांच्या पुढे सतत असले पाहिजेत. एक तर स्थानिक पोलीस स्टेशनचा नंबर असला पाहिजे, एक तर आपल्या सोसायटीत जिकडे कुठे राहतो त्या सेक्रेटरीचा किंवा वॉचमनचा ते नंबर, ते तर अगदी हाताशी असतात. सगळीकडे इंटरकॉम असतात आजकाल, तर ते नंबर असतात. ते नंबर असले पाहिजेत की जेणेकरून आपल्याला त्वरित वॉचमन वगैरे येऊन मदत मिळू शकेल. तिसरी गोष्ट म्हणजे जरा थोडासा आरडाओरडा करून शेजारी पाजारी कोणी असेल ते तुम्हाला मदतीला येऊ शकतील अशी तुमच्यामध्ये धैर्य पाहिजे. आरडाओरडा करण्याचा नाही तर चोर आला तर नुसतं चो चो असं ओरडलं जात आहे आणि मदतच म्हणजे आपली दातखीळ बसते ना, म्हणजे स्वाभाविक आहे ते. तर तसं न करता आपण म्हणजे काय म्हणतात खंबीर राहणं अगदी कुठल्याही वयोगटासाठी. आज आपण असंच म्हणू शकतो की जेव्हा स्त्री, महिला स्वसंरक्षण आजच्या काळातला असं जेव्हा आपण विषय घेतो तेव्हा मानसिक दृष्ट्या ती प्रबळ असणं, सबळ असणं आणि शारीरिक दृष्ट्या देखील सक्षम असणं या दोन्हीही गोष्टी आवश्यक आहेत. म्हणजे आता खूप बाऊ करायचं नाही आणि जगण्यातलं सहजता आपण हरवायची नाहीये, पण ते करत असताना सावधगिरी, सतर्कता ही मात्र कायम स्त्रीला जपावी लागणार आहे. कारण स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी असं म्हणण्याचे दिवस गेलेले आहेत. आता नयनी खंबीरपणा असणं हे स्त्रीसाठी अत्यावश्यक आहे असंच म्हणता येऊ शकतं. मॅडम, आज आपण आलात आणि खूप चांगली माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. भेटूयात नवीन वर्षात नवीन कार्यक्रम आणि नवीन विषय असतील.